पेशंटला जो आहे ना, डोकं दुखत होतं 1 महिन्यापासून आणि तो नॉर्मल डोकं दुखण्यासारखा नव्हता. ते बसायचे ना, तो तेव्हा वाढायचे एकदम जोरात आणि झोपल्यानंतर कमी होत होतं सुरुवातीला. ते 2 आठवड्यानंतर जे वाढत गेलं, ते झोपल्यानंतर पण डोकं एवढं दुखायचे की त्यांना एकदम म्हणजे बेचैनसारखं वाटायचे. तर या पोझिशनमध्ये त्यांनी सीटी स्कॅन करून घेतलं आणि त्याच्यामध्ये ते आपल्याला समजलं की ब्रेनच्या कवटीच्या भागच्या मध्ये सबड्युरल हेमॅटोमा म्हणून असा हेमरेज झालेला आहे. आणि हे जे हेमरेज आहे त्याचे कारण काय वेगळंच होतं. म्हणजे ब्रेनमध्ये जे लिक्विड आहे स्पायनल फ्लुइड, तो मानेच्या इथे ना इंटरनली लीक होत होता. तिथे त्याची ट्यूब जी आहे ती फाटली होती आणि मानेची मुवमेंट जास्त केल्यामुळे फाटली असेल असं वाटते. आणि ह्याचे शोध कसा झाला की आम्ही ते एक स्पेशल सीटी स्कॅन केला. पाठीच्या इथे एक इंजेक्शन लावून त्याच्यामध्ये एक डाई सोडला आणि सीटी स्कॅन स्पेशल केला. तिथून समजलं आपल्याला की हे मानेमध्ये जे आहे इथे हे लीक होत होतं. तो लीक जे बंद करायची जे प्रोसिजर आहे, तो ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या प्रोसिजर केलं. त्याला आम्ही सांगतो एपिड्युरल ब्लड पॅच. एपिड्युरल ब्लड पॅच म्हणजे काय असते, ते पेशंटचा ब्लड घेतो आम्ही आणि स्पायनल फ्लुइडमध्ये जे निडल टाकलेली आहे त्याच्यामध्येच इंजेक्ट करतो. तो तिथून जो आहे ना तो ब्लड इथे मानेपर्यंत पोहोचला आणि तिथे ते लिकेज त्यांनी बंद केली. असा एक प्रोसिजर केल्यानंतर पेशंटला एका दिवसात चांगला फरक पडला आणि 2-3 दिवसामध्ये ऑलमोस्ट 99% ते त्यांच्या हेडेक दुखणं एकदम कमी झाला. हा जो एकदम दुर्मिळ आजार आहे, म्हणजे 1 लाखामध्ये 4-5 लोकांना दरवर्षी होतो. आणि असे या हॉस्पिटलमध्ये पण 2-3 पेशंट आम्ही ऑलरेडी ट्रीट केलेले आहे. पण हा पेशंट एकदम स्पेशल केस होता. म्हणजे त्यांच्या सर्जरी जे ठरला होता बाहेर आणि तो सर्जरी आम्ही जे नॉन इन्व्हेसिव्ह प्रोसिजर केल्यामुळे तो एकदम आम्ही अवॉइड केले आणि पेशंटला बरा वाटला. सर, याची मुख्य लक्षणं काय असते किंवा काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे? नक्की लक्षणं कसं आणि सुरुवातीला तो कसा असतो किंवा काय त्रास म्हणजे आपल्या लोकांना होतो? ह्या जो स्पॉन्टेनियस इंट्राक्रेनियल हायपोटेन्शन असा जो आजार आहे त्याचे लक्षण आहे की पेशंटला सुरुवातीला डोकं दुखतं. डोकं कुठे दुखतं? मानेमध्ये आणि पाठीचा जो भाग आहे ब्रेनच्या तिथे दुखतो. बसल्यानंतर सुरुवातीला दुखतो आणि झोपले की बरं वाटते. पण ते सुरुवातची सिम्पटम आहे. नंतर काय होतं, या आजारची ट्रीटमेंट नाही केली की हा डोकं दुखणं वाढत जातो आणि झोपल्यानंतर पण दुखायला लागतो. आणि याच्याबरोबर जे पेशंटला दृष्टीमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा चालायला फिरायला बोलायला किंवा एक भागामध्ये पॅरालिसिस येऊ शकतो. ब्रेनचं कमी काम करतो, असं पण डिमेन्शिया सारखे पण सिम्पटम्स असू शकतो. हे जे आहे ते लक्षण आहे आणि हे ट्रीटमेंट नाही केले की कॉम्प्लिकेशन्स होतो पेशंटला. साधारणतः सर म्हणजे नॉर्मल डोकेदुखी आणि हार्ट डोकेदुखीमध्ये कसं होत नाही? कारण नॉर्मल डोकेदुखीमध्ये पण लोकांचा हां, हा चालूच असतो. ह्याच्यात नॉर्मल जे डोकं दुखतो ते आपल्याला माहिती आहे की समजा एक पेशंटला मायग्रेन आहे किंवा स्पॉन्डिलायटिस आहे, यांना काही वर्षापासून दुखतो. असं नाही की 1 महिन्यापासूनच दुखते, पहिले मागे कधीच दुखला नाही असे पेशंटला. तर आम्ही काय म्हणतो की न्यू ऑनसेट हेडेक, म्हणजे नवीन नवीन जे हेडेक चालू झाला तर 3 महिन्याच्या आतमध्ये दुखायला लागला, जास्त दुखतो. आपल्या जे ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग आहे, लाईफस्टाईल आहे, त्या डिस्टर्ब करतो, झोपेचा डिस्टर्ब करतो किंवा काम नाही करू शकतो. हे जे आहे ते न्यू ऑनसेट हेडेक मध्ये. आणि मायग्रेनमध्ये किंवा स्पॉन्डिलायटिस कसं असते की 2-3 दिवस दुखतो, नंतर आपोआप बरा होतो, परत काही दिवसांनी चालू होतो. हा जो हेडेक आहे तो अजिबात मध्ये या पिरियडमध्ये कधी बरा झाला नाही. 3 दिवसात नंतर नाही थांबला, 3 आठवड्यामध्ये पण नाही थांबला आणि वाढतच गेला. हा जो हेडेक आहे तो असा एक वेगळा हेडेक आहे नॉर्मल हेडेक पासून. असे मग त्यासाठी काय औषधानेच हे बरं होतं की याला सर्जरी? औषध म्हणजे या हेडेक मध्ये औषधचे काही काम नाही आहे. औषध घेऊन तो टेम्पररी रिलीफ वाटते. पेन किलर घेतले की टेम्पररी रिलीफ वाटतो. त्याचे जे ब्रेनचे लिकेज कमी नाही होत किंवा जे ब्लिडिंग आहे ते कमी होत नाही. आणि फक्त आम्ही थोडा वेळ टाळतो असा. तर हे असं नाही पाहिजे. डॉक्टरची व्यवस्थित तुम्ही डायग्नोसिस घ्या, ट्रीटमेंट घ्या आणि त्याच्यानंतर जे एक प्रोसिजर आम्ही सांगितलं तो एपिड्युरल ब्लड पॅच. एक टाइम असा होतो की पेशंटला थोडा टेम्पररी रिलीफ होतो, पुन्हा चालू होतो हेडेक. ते असा फेलियर ऑफ दिस एपिड्युरल ब्लड पॅच पण असू शकतो 30-35% पेशंट्समध्ये. असं झालं की तो पेशंटला डायरेक्टली ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन ते ओपन करून मायक्रोस्कोपिक विजनमध्ये तिथे आम्ही एक पॅच रिपेअर करतो. म्हणजे ते त्यांच्या जे ड्युरा आहे किंवा मसलच्या फेशी आहे तो घेऊन
तो लिकेजला म्हणजे रिपेअर सर्जिकल रिपेअर करतो. असे पेशंट्स पण आहे, म्हणजे 5 to 10% असे पेशंट आहे ज्यांना तो सर्जिकल रिपेअर लागते. सो मेडिकवर हॉस्पिटल्स नवी मुंबई में आज एक एडवांस न्यूरोलॉजी सेंटर्स होने का फायदा एक पेशेंट को मिला है. हेडेक जैसी परिस्थिति में भी लोग इग्नोर करते हैं और आगे चल के उनको क्या करना चाहिए, उसके लिए कैसे उनको ट्रीटमेंट्स मिलनी चाहिए, उसके लिए क्यों एडवांस न्यूरोलॉजी सेंटर्स में आना चाहिए, उसकी जानकारी के लिए आज हम इकट्ठा हुए हैं. एंड ईईजी, ईएमजी, सीटी स्कैन, अत्याधुनिक न्यूरोस्कोप, उसकी मदद से आज मेडिकवर हॉस्पिटल्स नवी मुंबई में डॉक्टर पवन ओझा ने ये हेडेक का पेशेंट्स नॉन सर्जिकल वे से ट्रीट किया है, जो एक अपने आप में एक अलग सिद्धि है. एंड आई थिंक ये जो केस है वो जितने भी लोगों को आगे मालूम पड़ेगा तो नॉन सर्जिकल वे में भी हेडेक क्लिनिक में पहुंचना चाहिए. सो न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन्स एंड न्यूरो फिजियोलॉजिस्ट की पूरी टीम है जिनके साथ वो काम करते हैं, जिसमें सारे ओपिनियंस को इकट्ठा होके ये सर्जिकली ट्रीट किया जाएगा या नॉन क्लिनिकली ट्रीट किया जाएगा, नॉन सर्जिकली ट्रीट किया जाएगा, उसके बारे में ये हेडेक क्लिनिक जो मेडिकवर हॉस्पिटल्स नवी मुंबई में ओपन किया गया है उसके लिए कार्यरत है. थैंक यू. Since it is a one day procedure, anything which is more than one day can be included in medical. मेडिक्लेम. येस. थँक यू. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.